नमस्कार। न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब। काटेल धाम येथे दिव्यांग वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। विदर्भातून 350 दिव्यांगांची नोंदणी, 2 जोडप्यांचे ऋणबंध जुळले। संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम येथे दिव्यांग बांधवांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना देणारा दिव्यांग वधू वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यात विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून तब्बल 350 अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग व इतर दिव्यांग युवक युवतींनी नोंदणी करून सहभाग घेतला। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड बुलढाणा, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगाव जामोद, श्री संत गुलाबबाबा संस्था काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला। दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काचा जीवनसाथी मिळावा, त्यांचे सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष व बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक होते। यावेळी डॉक्टर अपर्णा कुटे, रामेश्वर कलंत्री, डॉक्टर किशोर केला, मनोज मेरत, बी.जी. पाटील, प्राध्यापक डी.एस. लहाने, रामभारती महाराज, प्रमोद एंडोले, नरेंद्र पालांदुरकर, अशोक तायडे, डॉक्टर नंदू तायडे, मनीष कोळपकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या परिचय मेळाव्यात दिव्यांग युवक युवतींना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। परिणामी 2 दिव्यांग जोडप्यांचे ऋणबंध व्यासपीठावरच जुळले, त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी दिव्यांगांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। याच कार्यक्रमात सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वरवट बकाल येथील इयत्ता 9वीतील विद्यार्थी प्रणव विजय सैरिसे याच्या कुटुंबाला शाळेच्या विमा योजनेतून 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। शेतातून येताना बैलगाडीवरून होऊन झालेल्या अपघातात त्याची आई सौ. लक्ष्मी सैरिसे यांचे निधन झाले होते। या दुःखात प्रसंगी संस्थेने दिलेली ही मदत भावनिक ठरली। तसेच बुलढाणा अर्बन शाखा वरवट बकालचे सभासद राजेंद्र नरसिंगराव देशमुख, वानखेड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला 5,06,649 रुपयांच्या कर्जमाफीचा धनादेश राधेश्याम चांडक यांच्या हस्ते देण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य योगेश घाटोळे व प्राध्यापक राजीव कुंडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य प्रकाश भूते, अमित धूत, भूपेंद्र वचार, संतोष केला, राजेश गांधी, श्याम देवकर, मनोज गांधी आदींनी परिश्रम घेतले। परिचय मेळाव्यास जिल्हाभरातील मान्यवर, पत्रकार व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्क साठी विशेष प्रतिनिधी सह मुख्य संपादक काटेल धाम, संग्रामपूर।